देवालयात गेला. देवालयाचे संस्कार त्याच्यावर पडले आणि पडल्यानंतर आम्हाला डोकं त्यानं टेकवलं देवराज ब्राह्मणानं. तिथं महाराज कथा सांगत होते आणि ते कथेचे बोल, ते शब्द देवराजाच्या कानावर पडले. त्याला क्षयरोग झाला, म्हणजे टीबी झाला त्याला. त्या टीबी मध्ये त्याला खोकला झाला आणि खोकला झाल्यानंतर, खोकला झाल्याबरोबर त्या श्रवण भक्तीमध्ये त्यानं जगाचा निरोप घेतला. बोले देवराज महाराज की जय. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तो स्वर्गात गेला की नरकात गेला? काय विचार आहे? कुठं पाठवता त्याने? बिजवे साहेब, तुमच्या हातात आहे सगळं. आता पक्क्या आयुष्यभर त्यानं चुगली चपाटी केली, वेश्येचा संग केला, माय बापाला मारलं, तरी स्वर्गात गेला तो कसा काय? आता त्याला घेण्याकरिता यम आले. यम है हम यम है यम आला. यम काळा चार बिलकुल त्याचे दूध आले आणि आल्यानंतर यमानं त्याला घेतलं, फास त्याच्या अंगावर टाकला आणि ओढल्यानंतर यम लोकात घेऊन गेले. कुठं गेले ना? तेवढ्यात भगवंत भोलेनाथाचे गणही तेवढ्यात आले. देवराज कुठं गेला? देवराज कुठं गेला? ते पाहत ते यम लोकात पोचल्यानंतर यमाचं, लोकांचं, यम गणाचं आणि माझ्या महादेवाच्या गणांचं युद्ध चालू झालं.